नमस्कार, स्वातीस किचन फूडमध्ये आज आपण साध्या पोह्यांपासून चिवडा बनवणार आहोत। साधे पोहे म्हणजे ज्या पोह्यांपासून आपण रोज नाश्ता बनवतो ते पोहे। यालाच दगडी पोहे किंवा जाडी पोहे असे म्हणतात। तर अगदी सोपी रेसिपी आहे। पोहे तळून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये मसाले ॲड करायचे। तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो पोहे चाळून नीट करून घेणार आहे। इथे मी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलं, गरम केलं आणि 2 ते 3 पोहे सुरुवातीला तळून बघितले की पोहे छान फुलतायत की नाही। त्यानंतर मूठभर पोहे याच्यामध्ये घातले आणि छान अशा प्रकारे तळून घेतले। पोहे छान निथळून घ्यायचे आहेत, त्याच्यामधील तेल आहे ते संपूर्ण निघलं पाहिजे। आता हे पोहे आहेत ते चाळणीमध्ये काढून घेऊ। पोहे पेपरवरती काढून घेतले तरीही चालेल, त्याच्यातील तेल चांगलं शोषलं जातं। आता इथे आपले पोहे छान तळून झालेत। आता मसाले बघूयात। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे घेऊ शकता। त्याचबरोबर इथे 1 वाटी खोबरं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे। अर्धी वाटी पंढरपुरी डाळ, 2 चमचे जिरे, 2 चमचे मोहरी, 9 ते 10 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर कढीपत्ता 1 वाटी भरून घेतलेला आहे। 4 चमचे चिवडा मसाला घेतलेला आहे। 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि चवीपुरतं लाल तिखट घेतलेला आहे। 1.5 चमचा पिठी साखर सुद्धा घेतली आहे। आता शेंगदाणे तळून घेऊयात। मगाशी आपण ज्या तेलामध्ये पोहे तळलेले तेच तेल गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले। शेंगदाणे मध्यम गॅसवर चांगले तळून घ्यायचे। शेंगदाणे अर्धे तडकेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे। तर ही ट्रायप्लायची कढई खूप वेळ गॅसवर होती त्यामुळे आणि खूप तेलकटही झाली होती, त्यामुळे हे तेल मध्ये मध्ये तळसत होतं। तर ही कढई नंतर मी बदलून घेणार आहे। शेंगदाणे भाजल्यानंतर बाकीचे मसाले आपण दुसऱ्या कढईमध्ये तळून घेऊयात। दुसऱ्या कढईमध्ये तेल काढून घेतलं। आता याच्यामध्ये खोबरं तळून घेऊयात। सोनेरी रंगावरती खोबरं तळून घ्यायचं आहे। गॅस मध्यम ठेवायचा आणि खोबरं तळून घ्यायचं। खोबरं तळल्यानंतर सुद्धा थोडा वेळ ते मऊ पडतं, हरकत नाही, त्यानंतर ते कडक होतं। खोबरं काढून घेतलं। आता तळून घेऊयात डाळ। तर इथे मी डाळ झाऱ्यामध्येच घातली म्हणजे ती काढताना सोपी पडेल। थोडीशी चमच्याने हलवून घ्यायची आणि हलकासा रंग बदलेपर्यंत डाळ छान तळून घ्यायची। इथे बघा डाळ छान तळून निघलेली आहे। आता याला काढून घेऊयात। हे तिन्ही जिन्नस मी तळेल तसे पोह्यांवरतीच काढून ठेवले होते, सेपरेट ठेवले नाहीत। आता तुम्ही बघू शकाल तिन्ही जिन्नस चांगले तळून घेतलेले आहेत। आता त्याच तेलामध्ये कढीपत्ता तळून घेऊयात। कोरडा फडफडीत असा कढीपत्ता पाहिजे, पाण्याचा कुठेही अंश नसला पाहिजे। आता हा कढीपत्ता तळून झालेला आहे, काढून घेऊयात। कढीपत्ता तळल्यानंतर याच्यातील बरंचसं तेल मी कमी करून घेणार आहे, कारण फोडणीसाठी आपल्याला इतक्या तेलाची आवश्यकता नाही। आता या तेलामध्ये मिरची तळून घेऊयात। मिरचीसुद्धा मी झाऱ्यामध्येच तळून घेतली म्हणजे काढताना ती सोपी पडेल। मिरची थोडीशी पांढरी पडेपर्यंत आणि सुरकुतेपर्यंत तळून घ्यायची आहे। इथे मिरची आपली छान तळून झालेली आहे। सर्व जिन्नस तळून झालेले आहेत। कढीपत्ता आणि मिरची आपण पोह्यांमध्ये सर्वात शेवटी घालणार आहोत। याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपण मसाले ॲड करतो ते मसाले कढीपत्त्याच्या पानांना चिकटून बसतात, त्यामुळे ही पानं आणि मिरची आपण मसाले घातल्यानंतर पोह्यांमध्ये ॲड करणार आहोत। त्यासाठी फोडणी देऊन घेऊयात। तर इथे मी तेलामध्ये 2 चमचे जिरे आणि 2 चमचे मोहरी घातली। फोडणी छान तडतडून दिली आणि ही फोडणी पोह्यांवरती घातली। आता हे छान मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये 4 चमचे चिवडा मसाला, 2 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं। हे छान मिक्स करून घेऊ। तुमच्याकडे घरी कांदा लसूण न मिसळलेली घाटी मसाल्याची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही लाल तिखटाऐवजी याच्यामध्ये वापरू शकता, त्याने चव खूप छान येते। किंवा गुजराती लाल मसाला असतो, लाल पावडर असते, ती सुद्धा तुम्ही लाल तिखटाऐवजी वापरले तरी देखील चिवड्याला रंग आणि चव दोन्ही छान येतं। मगाशी आपण कढईमधलं तेल काढून ठेवलं होतं, त्यातलंच 2 पळ्या तेल याच्यामध्ये घातलं, कारण चिवडा थोडासा कोरडा वाटत होता। त्याचबरोबर हळदसुद्धा घातली। कच्चं तेल घालायचं नाही, कडवून कोमट केलेलं किंवा थंड केलेलं तेलच याच्यामध्ये घालायचं। आता याच्यामध्ये घालूयात पिठी साखर। पिठी साखर सर्वात शेवटी घालायची। यानंतर याच्यामध्ये घालूयात मिरची आणि कढीपत्ता जो आपण आधी तळून ठेवलेला। आता याला छान मिक्स करून घेऊ। संपूर्ण तेलापैकी एवढं तेल शिल्लक राहिलं आणि तुम्ही चिवडा बघू शकाल, अगदी छान असा चिवडा तयार झालेला आहे। अगदी सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।